गुप्त नवरात्र सुरू झालेले आहेत. आज अष्टमीचा पवित्र दिवस. आजच्या अष्टमीला भीमाष्टमी पण म्हणण्यात येते. माघ महिन्यामधील शुक्ल पक्षामधील अष्टमीला माघ भीमाष्टमी असे म्हणण्यात येते. असा हा आजचा पवित्र दिवस. गुप्त नवरात्र. या गुप्त नवरात्रीमधला दशमहाविद्या म्हणजे देवी पार्वतींची विविध अशी रूपे, जिला 10 विद्या किंवा नवरात्रीमध्ये पण जिला खूप महत्त्वाचे मानले जाते, अशा ह्या दशमहाविद्या देवी पार्वतींचे विविध रूपांद्वारे आशीर्वाद मिळवण्याचा दिवस. या दशमहाविद्या म्हणजे ज्ञान, महाविद्या म्हणजे महान विद्या, महाज्ञान. या 10 देवींमधून साधकाला गूढ आणि वैश्विक ज्ञान प्राप्त होते. खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे, प्रत्येक क्षणाला देवी पार्वतींचे. दशमहाविद्या यांची साधना केल्याने साधकाला गूढ आणि वैश्विक ज्ञान प्राप्त होते असे मानले जाते. या दशमहाविद्यांचे 2 कुलांमध्ये विभागणी होते. या महाविद्यांना काली कुल, ज्याच्यामध्ये देवी काली, तारा, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, आणि श्रीकुल म्हणजे षोडशी, बगला, भैरवी, कमला, धूमावती, मातंगी अशी विभागणी होते. अशा 2 गटांमध्ये त्या विभागल्या जातात. अशा ह्या देवी पार्वतींच्या विविध रूपांचे खूप आभार मानायचे. गुप्त नवरात्रीमध्ये यांची साधना करण्यात येते. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. दशमहाविद्या त्यांचे अनन्य साधारण महत्त्व असे आहे. या दशमहाविद्या देवी पार्वतींचे सुंदर स्वरूप असले तरी त्याचा संबंध आहे विविध ग्रहांशी. जसे देवीचे, काली देवीचे स्वरूप आहे ते शनी ग्रहाशी संबंधित आहे. मग षोडशी आहे ते बुध, भुवनेश्वरी चंद्र, छिन्नमस्ता राहू, बगलामुखी मंगळ, मातंगी सूर्य, अशा विविध ग्रहांशी यांचा संबंध आहे. खूप आभार मानायचे देवींच्या या 10 रूपांचे. भीमाष्टमीच्या पवित्र दिवसाचे खूप आभार मानायचे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. शरीरातले अतिशय महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र, अधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. कल्पना करायची आहे गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. दशमहाविद्यामधील पहिली देवी देवी पार्वतींचे सुंदर असे स्वरूप काली देवी, जिला महाकाली आपण म्हणतो, त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे. या दशमहाविद्यांचा जो मंत्र आहे तो आहे ओम काली तारा सोदशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ता धूमावती बगला मातंगी कमला एता दशमहाविद्या देवी नमोस्तुते. आपल्या जीवनामधील संकटे, शत्रू आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी या दशमहाविद्यांचा हा मंत्र जेव्हा आपण त्याचं उच्चारण करतो त्यावेळेस
विविध संकटांची तीव्रता कमी होण्यासाठी आपल्याला मदत व्हायला लागते. अशा या 10 दशमहाविद्यांचे, महादेवींचे खूप खूप आभार. माता काली यांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. कल्पना करा, लाल रंगाची ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे. या सक्षम देहामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपली एकदम दृढ झालेली आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. पृथ्वी ग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. पृथ्वी तत्वरूपी शरीरामधील अस्थिधातू ज्याचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे, ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भरभरून मिळत आहेत. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. दशमहाविद्यामधील काली माता यांना आपल्या कल्पनेतनं बघा. सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे, मग काली मातांना नमस्कार करायचा आहे. ओम गम गणपतये नमः. ओम क्रीम काली नमो नमः. खूप आभार मानायचे या देवींचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे. लं वं शं शां सं मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव लाल प्रकाशात बघायचा आहे. प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. दशमहाविद्यामधील शक्तीचे दुसरे स्वरूप माता तारा यांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. स्वाधिष्ठान चक्राची अधिदेवता जलदेवता, सगळ्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. कल्पना करा, ह्या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या चक्राच्या अधिदेवता श्री ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांना डोकं टेकून नमस्कार आणि शक्तीचे दुसरे स्वरूप माता तारा यांना डोकं टेकून नमस्कार. ओम ह्रीं स्त्रीं होम फट तारा देवी नमो नमः. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. वम बम भम मम लं रं
यम शरीरातले जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. विसर्जन प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. स्वादिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार. चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. या क्षणाला आपण खूप शांत आहोत, निर्विचार आहोत. ब्रह्मांडीय शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. मणिपूर चक्र ऊर्जेचे स्थान, सूर्यग्रहाचे स्थान. सूर्यग्रहाला आज्ञाचक्रातनं बघा. ओम ह्राम सूर्याय नमः. उत्तरायण सुरू झालेले आहे. सूर्यनारायणांचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. शक्तीचे तिसरे स्वरूप माता षोडशी यांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम ऐं ह्रीं श्रीं माता षोडशी नमो नमः. खूप आभार मानायचे षोडशी मातांचे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम अग्नितत्वाचे खूप आभार. अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञाचक्रामधनं आपल्या कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचे. शिवलिंगाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे, वैश्विक शक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी, वायू तत्वाची देवता, जी विविध प्रकारच्या वायूंद्वारे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत, त्या हनुमानजींचे खूप आभार मानायचे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. शक्तीचेच पुढचे स्वरूप माता भुवनेश्वरी यांना आपल्या हृदयस्थ स्थानी बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे.
यम कम खम गम घम चम छम जम झम ज्ञम टम ठम खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत. सातत्याने सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत. त्याद्वारे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार. आकाश तत्वरूपी देवी सरस्वतींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. ज्ञानाची देवता, त्याद्वारे आपला विज्ञानमय कोश उत्तमरित्या काम करत आहे. शक्तीचे पुढचे स्वरूप माता भैरवी यांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. ओम ह्रीं भैरवे नमः. खूप आभार मानायचे माता भैरवींचे, आकाश तत्वाचे, या पवित्र मनुष्य जन्माचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे हम अम आम इम इम उम उम इम इम एम ऐम अम आहा लूम लूम रूम रूम या पवित्र मनुष्य जन्माचे खूप आभार. इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांद्वारे होत आहे. खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याचे, परमतत्वाचे खूप आभार. शक्तीचे पुढचे स्वरूप माता छिन्नमस्ता देवी, देवी पार्वतीचे स्वरूप जे अतिशय भयावह आहे. त्यांना डोकं टेकून नमस्कार करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं वज्र वैरोचानिये ह्रीं फट स्वाहा. खूप आभार छिन्नमस्ता देवींचे. शिवशक्तीचे स्वरूप
खूप खूप आभार. ओम द्वारे. क्षम. आपण देवाने निर्माण केलेला एक पवित्र आत्मा. या जन्मामध्ये फक्त आपण मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहे. खूप आभार या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. पार्वती देवींचेच पुढचे स्वरूप, शक्तीचे स्वरूप माता धुमावती यांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम धूम धूम धुमावते फट. खूप आभार मानायचे धुमावती देवींचे. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार. सहस्त्रहार चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती यांच्या विविध रूपांची आपण पूजा करत आहोत. या विविध शक्तीच्या रूपांचे खूप आभार मानायचे. पुढचे शक्तीचे स्वरूप माता बगलामुखी यांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम ह्रीं बगलामुखी नमहा. खूप आभार मानायचे या शक्तीच्या स्वरूपाचे. ओम द्वारे. दोन्ही हात आपल्या दोन्ही मेंदूंवर ठेवा. आपले दोन्ही सक्षम मेंदू अगदी उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार सक्षम दोन्ही मेंदूंचे. शिवशक्तीचे खूप आभार. देवी पार्वतींचेच पुढचे असे स्वरूप माता मातंगी यांना आपल्या कल्पनेतनं बघण्याचा प्रयत्न करा. ओम ह्रीं क्लीं होम मातंगे नमहा. शक्तीचे 9वे स्वरूप त्यांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे. आता आपल्या कल्पनेमधून शक्तीचे 10वे स्वरूप माता कमला यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम ह्रीं क्लीं कमला देवी फट स्वाहा. कमला देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. देवी पार्वतींचे शिवशक्तीचे खूप खूप आभार. ओम द्वारे. ओम
आजचा पवित्र दिवस भीमाष्टमी ज्याला म्हणण्यात येते, पितामह भीष्म यांच्यासाठी ही प्रसिद्ध अशी अष्टमी. ह्या दिवशी असे मानण्यात येते की महाभारतामधील 18 दिवसांचे युद्ध आणि त्या युद्धामध्ये जखमी झालेले पितामह भीष्म यांनी इच्छामरण आज घेतले होते, म्हणून याला भीमाष्टमी असे म्हणण्यात येते. त्याग, धर्म, कर्तव्यनिष्ठेचा दिव्य आदर्श ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये खूप नाव आहे, अशा हा पवित्र आजचा दिवस भीष्माष्टमी. महान योद्धा, धर्मरक्षक, व्रतधारी भीष्म पितामहांनी सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर इच्छा मृत्यू स्वीकारला, तो आजचा दिवस. खूप आभार मानायचे पितामह भीष्मांचे. ओम श्री पितामह भीष्म नमो नमः. शूर योद्धा, त्याग, संयम, सत्यनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेचे स्मरण करून देणारा असा मानला जाणारा आजचा भीष्माष्टमीचा दिवस. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे, खूप आभार मानायचे. भीष्माष्टमीला पितृतर्पणाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले तर्पण पितरांना शांती देणारे, वंशात सुख समृद्धी आणणारे आणि पितृदोष शमन करणारे मानले जाते. गंगा स्नान, उपवास, सात्विक आहार आणि भीष्म पितामहांचे स्मरण केल्याने मन शुद्ध होते. आपल्या बंद डोळ्यांमधून त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. आजचा अष्टमीची तिथी म्हणजे आज पण आहे आणि उद्या पण आहे, म्हणजे उद्या पण आपण आपल्या पितरांच्या नावाने तर्पण करू शकतो. खूप आभार मानायचे आपल्या पितरांचे. पितृदेवता नमो नमः. शिवशक्तीचे खूप आभार. ओमद्वारे जास्तीत जास्त मकारला लांबायचे. आपल्या पितरांमुळे, पूर्वजांमुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. पितरांच्या नावाने नक्की आज अन्नदान करायचे आहे. जमल्यास द्रव्यदान आणि ज्ञानदान करायचे आहे, ज्याद्वारे भरभरून शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. असा हा पवित्र आजचा दिवस भीष्माष्टमी, ज्याच्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे. दशमहाविद्यांचे खूप आभार. ओम श्री दशमहाविद्या देवी नमो नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे. या मनुष्यरूपी देहाचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार. ओम द्वारे.